श्रीमती भीमाबाई रघुनाथ वाघ या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं ते आमचे परमस्नेही 20-22 वर्षापासून ज्यांचे संबंध आहेत आणि मी त्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला त्यांनी कीर्तनासाठी आमंत्रित केलं होतं. तेव्हापासून या गावाचे ऋणानुबंध आहे आणि आमचे कारखान्याचे माजी चेअरमन उद्धवराव रघुनाथ वाघ पाटील, त्यांचे दुसरे बंधू ॲडव्होकेट बाबासाहेब रघुनाथ वाघ पाटील आणि तिसरे बंधू अच्युतराव रघुनाथ वाघ पाटील आणि समस्त वाघ परिवार यांच्या वतीनं हा श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच आपण या कथेची सुरुवात करत आहोत. कथेला साथ देणारे यावरून उपस्थित असलेले संगीत अलंकार आमचे तबलावादक शेखरजी महाराज दरोडे, हरिभक्तीपरायण कीर्तनकार हौसराव महाराज मगर, त्याचप्रमाणे कथेला साथ करणारे आमचे गंगाधर महाराज झाडे आणि सिंतेचा सायझर सुंदर वाजवतात. त्याचप्रमाणे आमचे संगीत विशारद संपत महाराज दानवे आणि आज अगदी आवर्जून उपस्थित आहे आणि मी त्यांना विनंती करेल की त्यांनी कथा चालू आहे तोपर्यंत असणारं यावं. त्यांना माईक द्या ना. माईक नाही. कारण ते मोठे गायक आहेत, आपल्या शेजारचीच आहेत. नुसते गायक नाहीत तर सुंदर कीर्तनकार आहेत आमच्या हरिभक्तीपरायण उद्धव महाराज वाघ, ज्यांचा आपलं उद्धव महाराज धमाळ वाघाची असल्यामुळे वाघ येते. तसेच याच गावचे सुपुत्र जे की आता आज आळंदीला असतात ते आमचे मित्र हरिभक्तीपरायण मते महाराज, मतकर महाराज ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. दुसरे की ज्यांनी आपल्या गावात वारकरी शिक्षण संस्थेचा प्रारंभ केलेला आहे, वारकरी शिक्षण संस्था चालवतात, मतकर महाराजांचेच पुतणे आहेत ते या ठिकाणी आहेत. आणि आपण सर्व आदरणीय मंडळी, वाघ परिवारावर प्रेम करणारे, वाघ परिवाराच्या सुखदुःखात सहभागी होणारे आपण सर्व आदरणीय मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही श्रीमद भागवत कथा आज आपण प्रारंभ करत आहोत. पहिलाच त्याचे तसे 18,000 श्लोक आहेत. भागवताचे किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत.